चांदूर रेल्वे येथील क्रीडा संकुलाच्या मैदानात मागील अनेक दिवसांपासून रिलायन्स कंपनीच्या टॉवर उभारणीसाठी अवैध खोदकाम सुरू आहे, ते बंद करण्यात यावे यासाठी उपविभागीय अधिकारी यांना राजीव गांधी नगर येथील नागरिकांनी निवेदन दिले। या टॉवर उभारणीसाठी आतापर्यंत 3दा मोठे खड्डे खोदण्यात आले। सदर खोदकाम आणि टॉवर उभारणी करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांच्या परवानगी घेण्यात आलेल्या नाहीत, तसेच ज्या अटी आणि शर्तींचे पालन व्हायला पाहिजे ते झालेले दिसून येत नाही। या कामासाठी महसूल विभाग, नगर परिषद किंवा जिल्हा परिषद अमरावती यापैकी कोणाचीही परवानगी नसल्याने तेथे काम करणाऱ्या नागरिकांनी सांगितले। कंपनीने फोनवर संपर्क साधून आदेश दिल्याने आम्ही खोदकाम करीत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे। सदर करण्यात येत असलेल्या खोदकामाला लागून अंगणवाडी असल्याने तेथे 2.5 ते 5 वर्षे वयोगटातील लहान मुले आणि गरोदर माता यांचा वावर असतो। तिथेच हे खोदकाम सुरू असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे हे अवैध खोदकाम आणि टॉवर उभारणीसाठी मनाई करावी अशी मागणी राजीव गांधी येथील नागरिकांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे। निवेदन देतेवेळी भारत गेडाम, आत्माराम ढवाले, अच्युत मोहोड, चिंतामण बुले, प्रमोद देशमुख, विजय मनोहर, गजानन वगारे आदी नागरिक उपस्थित होते। आम्ही राजीव गांधी येथील सर्व निवेदन करते नगरपालिकेला आणि महसूल विभागाला एसडीओ साहेबांना विनंती करायला आलो की ज्या ठिकाणी आमच्या नगरामध्ये अंगणवाडी आहे त्या अंगणवाडीला लागून रिलायन्स कंपनीचं एक टावर उभं होतं आहे आणि त्या टावरच्या बाबतीत आम्ही चौकशी केली असता असं निदर्शनात आलं, मी स्वतः आणि आमचे काही सहकारी त्या ठिकाणी इन्क्वायरीला गेल्यानंतर त्यांच्याकडे कुठली परवानगी आहे, कुठलं वर्क ऑर्डर आहे त्याबद्दल तेथील कामगारांनी कोणत्याही पद्धतीचा आम्हाला परवानगी असल्याबाबतचं मत व्यक्त केलं नसल्यामुळे सदरील ते बांधकाम बेकायदेशीर आणि नियमानुसार नसल्याचं आमच्या निदर्शनात आलं आणि म्हणून आज आम्ही या निवेदनाद्वारे माननीय एसडीओ साहेब आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना या निवेदनाद्वारे माहिती करून देत आहोत की सदरील टावर जर आपण त्या बांधकामाला परवानगी दिली असेल तर साधारण 3-4 ठिकाणी त्या टावरसाठी गड्डे खोदलेले आहेत आणि मग त्या संपूर्ण क्रीडा संकुलाच्या ग्राउंडमध्ये रिलायन्स कंपनीला नगरपालिकेनं गड्डे खोदायचीच परवानगी दिली काय हा देखील आमच्यासमोर प्रश्न आहे आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आज आम्ही आल्यानंतर आम्हाला जे नकाशे दाखवले ते नकाशे परवानगीच्या आधारे दुसरीकडचे आहे आणि काम दुसरीचकडे होत आहे यावर आमचा आक्षेप आहे आणि ते नगरपरिषदेला तुम्ही निवेदन दिल्याचं तुम्हाला काय उत्तर दिलं त्यांनी? आम्हाला नगरपालिकेनं सांगितलं की या ठिकाणी आमच्या नगरपालिकेची जी आम्ही परवानगी सादर केली त्या परवानगीच्या आधारे आमची माणसं त्या ठिकाणी येऊन मोक्का पाणी करतील आणि आम्ही त्यांना हे सुचवलं की ते दुसऱ्याच ठिकाणी करत आहे। त्या ठिकाणी अंगणवाडीमध्ये साधारण 2.5 ते 5 वर्षे वयोगटाची मुलं आणि गरोदर माता मोठ्या प्रमाणात वावरतात। भविष्यात त्या टावरचा त्या नगराला, त्या मुलांना, त्या गरोदर मातांना दुष्परिणामास पुढे जावे लागेल म्हणून ते नकोच त्या ठिकाणी आणि नगरपालिकेनं ज्या ठिकाणी दिला आहे त्यांना अधिकृत परवानगी त्या ठिकाणी अधिकृत परवानगी कुठे दिलेली आहे? दुसऱ्या जागेकडे की जो टावर तो तिकडे हापसी वगैरे आहे साधारण मेंढीच्या घराच्या त्या कॉर्नरला त्यांना परवानगी दिलेली आहे, परंतु तिथं त्यांनी 2 गड्डे करून त्या ठिकाणी गड्डे करून सुद्धा ते टावर उभारलं नाही आणि हा या ठिकाणी 4था गड्डा अंगणवाडीजवळ उभा करताय ज्यावर आमचा आक्षेप आहे, ज्यावर शासनाने आणि नगरपालिकेने त्याच्यावर मनाई हुकूम काढावा अशी आमची विनंती आहे। ठेवले विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।